बाकवा स्क्वेअरला चेंडू निघून जाईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर वन बाउन्स चेंडूला फेकी होईल आणि पाहता पाहता संदेश किनीच्या बॅट मधून 2 धाबा कंप्लीट केल्या आहेत आणि या 2 धाबाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती ती म्हणजेच 3च्या घरामध्ये. 2 चेंडू फेकून झाले 3 धाबा धावफटकावरती. सुरुवात तर धडाक्यात केलेली आहे ती म्हणजे संदेश या फलंदाजाने. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला संदेशच्या माध्यमातून राहिला गेला. लॉंग लेगला चेंडू आता मात्र निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचताय डीप बाकवा स्क्वेअर लेगचे बॉल उचलून फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. पुढे एकदा 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5च्या घरामध्ये. या संपूर्ण ट्रॉफीज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि आजचा संपूर्ण जो जेटीसी लावचा खर्च असेल तो सन्माननीय एक दमदार व्यक्तिमत्व प्रतिभादादा भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. हा बॉल फुल टॉस होता. फटका मिस टायमिंग हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील. झेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं कॅच ड्रॉप झाल्या तिथून थोडस दबाव प्रेशर गोलंदाजावरती राहिला गेला आणि तिसरी धाव घेत असताना पहिला धक्का टीम साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला संदेशला परतावं लागते डगआउटच्या इशारे. विकेट गॉन फलंदाज होतील बाद. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्रद्धांजलीचे शक 2025 आपण जरूर पाहतायत. एक दिमागदार पद्धतीचं आयोजन नियोजन या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणि किंग ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आहेत. प्रत्येकाचं लक्ष या ट्रॉफीज वरती लागले गेले. बोलत यार भावेश संतोषसाठी या पुढचा बॉल एसटी दाखवत असताना एसटी वाकवलेली आहे भावेशने आणि जबरदस्त चेंडू होता. पडल्यानंतर सरळ यष्टांवरती आदळतोय. आणखीन एक धक्का बॅक टू बॅक दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाला सलामीला आलेली होती जोडी ती मात्र आता तुटताना दिसते. पहिल्या बॉलवरती गेलेली विकेट संदेशची आणि त्यानंतर संतोषला देखील परतावं लागेल डगआउटच्या इशेने. गडी बाद साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. 7 धावा या धावफटक्यावरती आहेत आणि आतापर्यंत 5 चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेले आहेत. पहिल्या षटकातील हा शेवटचा आणि अंतिम बॉल स्ट्रायकिंग वरती असतील शुभम म्हात्रे. पहिलाच बॉल सेन्सिबल खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. लाऊड अपील त्या ठिकाणी झाली गेली. लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी जरूर प्राप्त केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 8 धावा 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र.
6 चेंडू फेकून झाले, धावा दफाडवरती 8 झाल्यात, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाल्या. सुरुवात तर थोडीशी नाजूक स्थितीमध्ये आपण पाहताय स्थानिक गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला 2 गडी बाद 8 धावा दफडकावरती, परंतु दर्पण आहेत आणि दुसऱ्या बाजूला शुभम एक विस्फोटक फलंदाज म्हणून दर्पणला सातत्याने पाहिले जात आहे. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून शुभम म्हात्रे यांना आपण नेहमीच पाहतोय, परंतु नंबर 2च्या षटकामध्ये कांचन पुढे येताना दिसत आहेत. एक अनुभवी आणि एक एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून आपण नेहमीच जॉली स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून पाहिलेले आहे, ते म्हणजे कांचन. आता कशा प्रकारची गोलंदाजी कांचनच्या माध्यमातून राहील हे पाहणं महत्वाचं राहील. बॉलर तयार कांचन, षटकातील पहिला बॉल स्ट्राईकवरती शुभम म्हात्रे या ठिकाणी तयार झालेत. राईट ओव्हरती विकेटने तयार. पहिल्याच बॉल पुन्हा एकदा सन्मान दिला, ढकलून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. सॉफ्ट हँड मनकाट्याचा पुरेपूर वापर केला गेलाय. या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दर्पण म्हात्रे नेहमीच चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. अंडरम क्रिकेटमध्ये देखील रेकॉर्ड्स आहेत, ओरम क्रिकेटमध्ये देखील रेकॉर्ड्स आहेत आणि नेहमीच मोठमोठ्या संघामधून वर्णी लागत असते. ज्यावेळेला लाख मुलाच्या स्पर्धा असतात त्यावेळेला एक गावेकच्या फॉर्मॅटच्या माध्यमातून नेहमीच मोठमोठ्या संघामधून खेळण्यासाठी जात असतो. आणि आज असोसिएशन जे आहे नायगाव क्रिकेट असोसिएशन, अगदी जर पाहिलं तर या संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या परिसरातील संघ अर्थातच स्थानिक गुरुजी जो चौक आहे त्या परिसरातील संघ आहे आणि त्या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. अपेक्षा भरपूर आहेत दर्पणकडून, कारण की पहिली 2 महत्वाची विकेट होते संदेश आणि संतोषच्या गेलेल्या दिसत आहेत, परंतु आता इथून अपेक्षानुसार कामगिरी ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. धावसंख्या जर पाहिली तर फटकावरती 9. कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडे घेत असताना शॉट थर्डमॅनला झालेली चुकी फार निर्णायक ठरेल. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, आलेला नशिबाचा चौकार दर्पण म्हात्रेच्या बॅटमधून. खेळत असताना चौकार जरूर ठोकला गेलाय, तो म्हणजे दर्पणच्या माध्यमातून धावा फटकावरती 13. पुढचा बॉल दांडी गुल या ठिकाणी जर पाहिलं तर सतिक यॉर्कर होता. मिडल स्टिक आणि लेग स्टिक उद्ध्वस्त करणारा हा चेंडू त्रिपाळाशीत. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये स्थानिक गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला 13चा फेरा मैदानाच्या आतमध्ये जाणवलेला आहे. दर्पण मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. एक सर्वात मोठी जी विकेट होती दर्पण म्हात्रेची ती पुन्हा एकदा मिळून दिलेली आहे. म्हणून एक्सपिरियन्स फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि तोच एक्सपिरियन्स मैदानाच्या मध्ये दिसतोय तो म्हणजे कांचन यांचा. कांचनला माहित होतं कशा प्रकारे हा चेंडू टाकायचा आहे, हाताळायचा आहे. तशाच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी तो यॉर्कर पाहायला मिळाला, पायच हल्ले नाहीत आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर दर्पणांची विकेट धोक्यामध्ये होती आणि ती विकेट या ठिकाणी मिळून दिली आहे. ती म्हणजेच कांचन यांनी चेंडू फेकून झाले 3. आतापर्यंत 5 धावा वैयक्तिक कांचनच्या या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवून दिलेली आहे.
सानेगुरुजी स्पोर्ट ग्रामस्थ देखील भरपूर प्रमाणात उपस्थित झालाय, आपलं देखील वेलकम असेल. नेहमीच चांगलं संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जाते. हार्दिक आले, पहिला बॉल बॅट स्विंग तितकासा प्रॉपर होता, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल होता आणि पदर आली त्याचा वापर केला नाही आहे, त्याच कारणाचा जर पाहिलं तर हा बॉल डॉट राहतोय. फुटवर्कचा अभाव या ठिकाणी जाणवला गेला, तो म्हणजे हार्दिकचा जर थोडीशी पाय अगदी जर पाहिलं तर सरकवलं असतं ऑफस्टिकच्या थोडीशी बाहेर, तर या बॉलला एक्झिक्यूट केलं असतं तर कदाचित षटकार देखील गेला असतं डीप विकेटला, पण तो तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडत नाही. हा बॉल जातो डॉट, 4 चेंडू फेकून झाले, धावा फटकावरती 13. ऑन साइडला आता मात्र पहा जबरदस्त फटका सजवला गेलाय, कौतुक करावं लागेल, क्या बात आहे. क्षेत्ररक्षक अप्रतिम झालंय, त्याला माहित होतं टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर उसळी घेईल. पहिलाच उडी मारत असताना चेंडूला अडवले गेले आणि या बॉल वरती कम्प्लीट केली गेली. ती म्हणजेच एक धाव हार्दिकच्या बॅट मधून आणि एकरी धावण्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 धावा आणि 5 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. एनसीए मध्ये 10 संघ जे आहेत ते एक अति उत्तम दर्जाचे संघ म्हणून आपण सातत्याने त्यांना पाहतोय. चिंबोरा बॉयज आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर ॲक्शन स्पोर्ट्स या पुढचा मॅच, आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण रेडी राहायचं. या पुढचा मॅच तुमचाच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले 5 आणि संघाची धावसंख्या जर पोहोचते धावफटकावरती ती म्हणजे 14. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा कांचन तयार झालेत, नंबर 2 चे षटकार जरूर बघतायत आणि शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक वरती शुभम, शेवटचा अंतिम बॉल चांगल्या टप्प्यावरती अगदी क्रीज मध्ये टाकलेला बॉल होता. शेवटचा बॉल जातो डॉट. अशा रीतीने जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र प्रथम बॅटिंग करत असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 3 गडी बाद 14 धावा या धावफटकावरती जोडल्या जात आहेत. कहाणी कृती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. हार्दिकला आपण पाहू शकता धावा धावफटकावरती 14 झाल्यात. 7च्या सरासरी आतापर्यंत सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. पहिलाच बॉल फुल टॉस आहे, जबरदस्त फटका जरूर सजवला आहे, परंतु त्या ठिकाणी भावेश आहे, चुकीची फिल्डिंग होणार नाही आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झाले, चांगले फेकी झाले आणि पाहता पाहता जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करताना जरूर दिसत आहेत आणि या 2 धावण्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 16 धावा 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. संतोषकडून अपेक्षा होत्या, संदेशकडून अपेक्षा होत्या आणि दर्पणकडून त्याहून जास्त अपेक्षा होत्या, परंतु तितकंसं काही खेळ त्यांचं चांगलं राहिलं नाही आहे. संतोषच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 2 धावा, संदेशने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा करून ते आउट झाले. त्यानंतर दर्पणला आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला आणि त्यानंतर दुसरा बॉल खेळत असताना प्ले डाऊन झाला, यष्ट उद्ध्वस्त केल्या त्या म्हणजेच कांचन्या आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 4 धावा करून दर्पण देखील आउट झालेत. परंतु शुभम आणि हार्दिक आता मात्र ही जोडी आउट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतायत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत शुभमच्या बॅटमधून 1 धाव येताना दिसते आणि हार्दिकच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 3 धावा या वैयक्तिक आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. चांगलं आयोजन नियोजन श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून कौतुक करावं तितकं कमी आहे संपूर्ण आयोजकांचं. धावा कमी बनल्यात हे शुभमला ठाऊक आहे, तेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये हार्दिक यांना, कारण की मोठे फटके हार्दिकच्या बॅटमधून आता मात्र या मॅच मध्ये अपेक्षित असतील, परंतु प्रशांत तितकेसेच चांगले गोलंदाज आहेत, नेहमी त्यांनी चांगली गोलंदाजी केले, परंतु आज या मैदानावरती पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. लेफ्टी बॅटरसाठी जर पाहिलं तर
फटका इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील परंतु प्रेक्षक म्हणून राहतील, सरळ चेंडू निघून जाईल सीमा रेषेबाहेर. हार्दिकच्या बॅट मधून एक धमाका सिक्सर. ऍक्शन कदाचित चेक करण्यासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. हार्दिकने एक षटकार ठोकला, षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 22. 2 चेंडू आतापर्यंत नंबर 3च्या षटकामधून फेकून झालेले आहेत. पुन्हा एकदा हार्दिक तयार झालेत स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाज प्रशांत यांना आपण जरूर पाहतायत. हा बॉल फुलटॉस होता, मिस केलेला आहे या ठिकाणी. पाहता पाहता या बॉलवरती एक धाव, स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचतायत आणि या एकरी धावणे संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावा धाव फटकावरती. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि लक्षपूर्वक कामगिरी आतापर्यंत जर पाहिजे तर प्रशांतने षटकामध्ये 9 धावा 3 चेंडू मध्ये अवघ्या खर्च केल्यात. पुन्हा एकदा शुभम साठी प्रशांत तयार झालेत, फिरकी पट्टू आहेत आणि आतापर्यंत जर पाहिजे तर चांगले गोलंदाज त्यांच्या माध्यमातून देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय जरूर. शुभम ऑन स्ट्राईक. चला फिल्डिंग वारंवार सेटअप करून आपली जॉली स्पोर्ट ज्योतिंद्र संघाला विनंती करतो आम्ही. फटका इथे फसला, मिस टायमिंग झाला, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, पोस्टिल बॉल वरती एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा वेगाने प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 धावा. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत ते म्हणजेच 4. प्रशांतला आपण जरूर बघतायत. पहिल्या षटकार भावेशने खर्च केला अवघ्या 8 धावा आणि 2 विकेट महत्वाच्या प्राप्त करून दिल्या संतोष आणि संदेशची आणि तिथून कांचन आले आणि कांचनच्या षटकामध्ये नंबर 2च्या षटकामध्ये 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट दर्पण म्हात्रेची मिळवून दिली गेली. या षटकामध्ये नंबर 3च्या षटकामध्ये धावा आतापर्यंत खर्च आल्या त्या म्हणजेच 11 परंतु एकही विकेट या ठिकाणी जर पाहिजे तर प्राप्त झालेले दिसत नाहीये. ते म्हणजे प्रशांत या गोलंदाजाला स्ट्राईक एंड वरती आहे ते म्हणजेच शुभम म्हात्रे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी भावेश या बॉलला पकडतील, फेकी होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते. अशा रीतीने जर पाहिजे तर नंबर 3च्या षटकातील 5 चेंडू फेकून झालाय. इथून देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावा धाव फटकावरती 26. सुरुवात तर चांगली होता दिसले. पहिल्या 2 षटकात जरूर पाहिले तर 14 धावा होते. या षटकात बऱ्याच धावा येताना दिसल्या आतापर्यंत, परंतु हार्दिकला शेवटच्या बॉलपर्यंत क्रीजमध्ये मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं महत्त्वाचं राहील. तितकंच शिवमैना देखील मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं तितकं महत्त्वाचं राहील क्रीजवरती, कारण की त्यांच्याच बॅटमधून धावा येताना दिसत आहेत. सिंगल डबल आणि एक षटकार देखील हार्दिकच्या बॅटमधून आपण जरूर पाहिलेला आहे. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत मेंटेन केलेली आहे. बोलत यार हा बॉल लेग स्टिक सोडून जातो. अवंतरच्या माध्यमातून एक धाव. इकडे धावणे संघाची धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती 27 धावा. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नागेश काका मैदानावरती चालू असलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघताय. श्रद्धांजली चषक 2025 ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवले गेले. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू निघून जाईल सीमा रेषेपार. शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार आणि या 4 धाब्याने संघाची धावसंख्या धाव फटकावरती 31च्या घरामध्ये 18 बॉलमध्ये 31 धावा. आतापर्यंत सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र जाऊन पोहोचलाय. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत आणि ऐकणार आहोत एक सुंदर असं संगीत.
संघ असेल 10 संघांमधून हे पाहणं महत्वाचं राहील. आजच्या दिवसातील चौथा मॅच आपण जरूर बघतायत साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षात चली बॉईज जुचंद्र या दोन संघाच्या माध्यमातून ही लढत आपण जरूर बघतायत. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र 31 धावा फटकावरती 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नंबर 4 षटकामध्ये पुढे येत असताना आपण जरूर बघतायत ते म्हणजे हरिदास, एक जबरदस्त गोलंदाज, नेहमीच चर्चेत राहिलेले गोलंदाज आहे. या मैदानावरती देखील चांगली गोलंदाजी नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. पहिलाच बॉल फुल टॉस होता, व्यवस्थित बॅटच्या टोवरती येताना दिसत नाही आहे, परंतु या बॉलवरती 1 बाउन्स ओव्हर दिलो. 2 क्षेत्ररक्षकाला भेटत असताना चेंडू सीमा रेषे पार 4 धावेंकरिता फलंदाज शुभम म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. फटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 35च्या घरामध्ये 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शुभम म्हात्रे यांना आपण जरूर बघतायत. चला प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग सेटअप करू नका विनंती अशा भावेशांना. पुढचा बॉल लोवर फुल टॉस होता, फ्लाइट देण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉलला वळवले गेले, क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने डीप विकेटच्या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. फेकी वाईडी झाली, त्याचं प्रत्युत्तर 3 धावेमध्ये मिळणार आहे का, तर येस 3 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि चौथी धावेचा देखील प्रयत्न चालवलेला आहे. आणि पाहता पाहता जर पाहिजे तर चौथी धाव घेताना फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र टीमला परतावं लागेल हार्दिकला डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज मिस्टर JPL म्हणून ज्याला संबोधलं गेलं ते म्हणजेच केवल नंबर 6 वरती थोडेसे लेट खेळण्यासाठी जर उपस्थित झालेत, परंतु आता मात्र चांगली अपेक्षा आहे संघाकडून. स्ट्राईक रेट वरती केवल असेल आणि नॉन स्ट्राईक रेट वरती शुभम आणि बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी हरिदास. पहिलाच बॉल जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडू मागे. 1 धाव जरूर कंप्लीट केली गेली आणि एकच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. दुसरी धावेचा प्रयत्न जरूर चालवला गेला नाही आहे. 1 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 39 धावा झाल्या धाव फटकावरती. 4 विकेट्स गमावल्यानंतर साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला आपण जरूर पाहतायत. गेम चेंजर संघ म्हणून सातत्याने साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला आपण यापूर्वी देखील पाहिलेले आहे, परंतु जॉली बॉईज जुचंद्र संघ देखील तितकाच बलाढ्य संघ म्हणून या NCAच्या 10 संघांमधून पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, कट झालाय बॉल. हा बॉल सर विकेट किपरच्या माध्यमातून पकडला जातो. हा बॉल डॉट. चेंडू फेकून झालेत नंबर 4च्या शतकातील 4 आणि धावा फटकावरती 39 धावा 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गुड शॉट चे चेंडू या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये वापरले जाते. एक हेवी बॉल म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं आणि त्याच चेंडूचा वापर या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातो. 4 चेंडू फेकून झालेत पहिल्या डावातील. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 39 धावा फटकावरती. स्ट्राईक एंडला शुभम स्विच इट फटका जरूर खेळलाय. टायमिंग झाले प्रॉपर
आणि चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 6 धावेकरिता शुभम म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. दिल अकेला एक दोस्त ढूंढता हूं मैं दोस्ती के लिए. जाऊन पोहोचते 45 धावा. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हा बॉल सोडून दिला गेला आणि अशा रीतीने हा बॉल डॉट राहील आणि पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाची धावसंख्या 45 झाले आणि 46 धावा जॉली बॉईज जुचंद्र संघाला मैदानाच्या आतमध्ये बनवावे लागतील. चला पुढचे मॅच आपण बघणार आहोत. एका बाजूला ऍक्शन स्पोर्ट्स या दोन संघाच्या माध्यमातून या पुढचं मॅच असेल. तर लगेच चिंबोरा बॉईज आणि ऍक्शन स्पोर्ट दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचायचे आहेत. लगेच टॉस कंप्लीट करणार आहोत या पुढच्या मॅचचा. थँक्यू तुषारजी सोनवणे ज्यांचा आवाज आपण ऐकतात. रायझिंग स्पोर्ट जुचंद्र आयोजित आपण पाहत आहात ऐकत आहात भव्य दिव्य श्रद्धांजली चषक 2025चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. उपस्थित पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. सर्व खेळाडूंचं सर्व आयोजकांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. फलकावरती धावा लागवल्यात 45 आणि 46 धावेचं आव्हान सामोरं ठेवलंय जॉली बॉय जुचंद्र या संघासमोर साने गुरुजी संघाने. आमच्या जोडीला दरवर्षी जे चांगले स्कोरिंग करतायत ज्यांना आम्ही प्रेमाने मिस्टर फोकलॅन आणि नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत. JTC लाईव्ह आहे आपल्या घरचं चॅनल आहे जुचंद्र टेनिस cricket.com. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्कीच येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या स्क्रीनवरती मोबाईलवरती पहिला अपडेट तुमच्यापर्यंत येईल. कॅमेरामॅन समेश मोरे आणि डिजिटल अपडेटर सर अजय हे आपल्याला पाहायला मिळतात. नाशिक रिटर्न आहेत आणि 7-8 मार्चला पुन्हा एकदा 3 स्टार हॉटेलची 3 लिव्ह स्पर्धा प्रीमियर लीग नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जरूर एन्जॉय करणार आहोत JTC लाईव्ह वरती ती स्पर्धा, तर पाहायला विसरू नका. जाऊया या मॅचच्या दिशेने. जॉली बॉय ज्यावेळी गोलंदाजी करत होता फिल्डिंगमध्ये थोड्या चुका झाल्या. सुरुवातीची ओव्हर भावेशची जबरदस्त राहिली. 8 धावा 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. कांचनने देखील अप्रतिम कमबॅक करून दिला. 6 धावा देत 1 विकेट त्याने घेतलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रशांत महागडे षटक 17 धावा. शेवटची ओव्हर बॅलन्स राहिली होती 14 धावा हरिदासने देखील दिल्यात. तर असा पहिल्या मॅच हाफ समरीचा विचार केला तर 45 आणि 46चं आव्हान या स्पर्धेचे वनमॅन आर्मी मिस्टर तुषार चोरमुले. कौतुक करावं तितकं कमी आहे. जितका वेळ घरी दिला नाही तितका वेळ या स्पर्धेला दिलाय. सर्व काही या स्पर्धेकरता त्यांनी पूर्णपणे लावलेला आहे. बघूया स्पर्धा तर अप्रतिम आहे.
सकाळपासून जर विचार केला 2 संघांचं भाग्य खुललं गेलं. एक परेरनगर या ठिकाणी संकेत स्मृती चषक आहे, तिथे सिद्धिविनायक चंद्रपडा संघ आलाय टॉप 3 मध्ये. 2 वर्षांचा स्ट्रगल तिथे समाप्त झालाय आणि आज ग्रँड एंट्री टॉप 3 मध्ये तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल परेरनगरच्या मैदानावर. आणि कालच्या दिवसामध्ये पतू पॅकर, अंकुश स्मृती, दत्ताली टीम बरेच टुर्नामेंट पराभव झाले होते. अनेक बॅड पॅचला सामोरं जावं लागलं होतं, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये दत्ताली टीम जास्त वेळ मागे राहणार नाही, म्हणूनच दत्ताली टीमने सरळ फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्या संघाचं देखील कौतुक. जॉली बॉय जुचंद्र संघ नेहमी आदर्श संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जाते NCA मध्ये आणि ती शिस्त नेहमीच आपण पाहिले. हरिदास आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुंदरम वेलकम भावेश भोईर. आज कांचनला थोडं मागे ठेवलंय, कदाचित हाणामारी ज्यावेळी करायची असेल ना त्यावेळी कांचनचा उपयोग केला जाईल, परंतु NCA मध्ये सर्वात जास्त नॉट आउट कोण असेल, कांचन पाटील यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल. आणि NCA मध्ये ज्यावेळी जॉली बॉयजनी ती टुर्नामेंट गाजवली होती साने गुरुजी चषक, भावेशची ती इनिंग कोण विचारेल. ससून अवघरच्या अगेन 4 बॉल 4 षटकार, 4 बॉल 23 ची गरज होती आणि 4 षटकार ठोकले होते भावेश भोईरनी. आणि तो ताजा रेकॉर्ड, ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, कारण की NCA चे अर्धे रेकॉर्ड्स आमच्यापर्यंत नक्की माहिती आहेत. प्रत्येक खेळाडूंचा रेकॉर्ड पोहोचणं गरजेचं आहे. नेहमी तेच खेळाडू रिपीट होतात, मग काही खेळाडू आमच्यापर्यंत माहिती देतात की आमचं नाव तुम्ही घेत नाही तर सर्वांचं नाव आम्ही नेहमी घेत असतो. बॉलिंग मार्कवरती सनी आहे. सनी नेहमीच साने गुरुजी टीममध्ये खेळत असताना पहिली ओव्हर पॉवर प्लेची त्याची आपण नेहमीच पाहिले, पॉवरफुल 6 ते 8 चा इकॉनॉमी नेहमी मेंटेन केलाय आणि आज देखील ती अपेक्षा आहे. 7, 8, 9 फेब्रुवारीला पाहायला विसरू नका. याच मैदानावर साने गुरुजी चषक तुमच्या भेटी करता येईलच लवकरच. भव्य दिव्य ती स्पर्धा, मालिकावीर सायकल असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. शुभम म्हात्रे आणि संपूर्ण टीमचं शानदार आयोजन नियोजन 7, 8, 9 ला तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर 31 जानेवारी आणि 1 आणि 2 फेब्रुवारी BVA चॅम्पियनची ती स्पर्धा तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. पंच इशारा करतात गेम ऑन देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल सनीचा, स्ट्राईकला आहे मिस्टर सुंदरम. आज परेरनगरच्या मैदानावर आणखीन एक रेकॉर्ड झाला, लगातार 6 बॉल 6 षटकार ठोकले गेले. ध्रुव पुष्पराज म्हात्रे यांच्या सुपुत्राने 6 बॉल 6 षटकार लगातार हा रेकॉर्ड त्याने केलाय. स्लोवर 1 चेंडू, पहिला चेंडू सरळ बाहेर निघतोय हा चेंडू आणि या चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने खेळता आलं नाही. पुढच्या मॅचचा टॉस अगोदर देखील अनाउन्स केलं होतं. चिंबारा बॉईज आणि ऍक्शन स्पोर्ट्स, चिंबारा बॉईज आणि ऍक्शन स्पोर्ट कॅप्टन. बॅकफुट पंच, अपरकट केलाय 2 फिल्डर, चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचे लागले शर्यत, चेंडू मात्र निघून जातोय दंदन 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 करत सीमारेषी पार. येईल एक चौकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने काय स्टायलिश फटका खेळलाय, जबरदस्त V शेप मध्ये. आणखीन एक दिल मांगे मोर, वेलकम फॉर चौकार.
वाटते की लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. ती टेक्निक आहे आणि परफेक्ट टेक्निक. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट या खेळाडूचा दिसून येतोय स्पष्टपणे. 4 धावेने धावफलक. 8 प्रश्न विचारलाय साने गुरुजी संघाला. सनीला प्रश्न विचारलाय पुढचा बॉल कशा प्रकारचा. आता मात्र थोडासा स्लोवर वन चेंडू थोडासा लांब ठेवला, थोडासा बाहेर ठेवला आणि बॅटर अगोदरच लेग स्टंपवर शफल झाला होता. ऑफ स्टंपवर येईपर्यंत चेंडू निघून गेला होता. चांगला चेंडू. 4 बॉल 8 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला बॉल. आता म्हणू शकतो की 2 चौकार मारल्यानंतर केलेले डॉट बॉल म्हणजे त्याच्यावरती पाणी फेरलं गेलंय. कारण की चौकार आल्यानंतर देखील धावा येणं गरजेचं आहे. 8 धावा झाल्यात. 5 बॉल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. आता दर्पण मात्र येईल. दर्पण एक बेस्ट फिल्डर आहे आणि यावेळी मात्र तो कोणतीच चूक करणार नाही. धावता झेल, कठीण झेल, परंतु ती प्रॅक्टिस आहे दर्पणकडे आणि दर्पणने हा कॅच कॅरी केलाय. 2च चौकार लागल्यात. 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. चालू आहे जॉली बॉयज कडून. फटकेबाजी केली होती परंतु जे डॉट बॉल आलेत ना कुठेतरी सिंगल डबल देखील विसरता कामा नये. एखादा चौकार आला, एखादा सिंगल डबल आला ते ऑटोमॅटिकली ती ओव्हर 10+12+14+ नेहमी पाहिले. 2 चौकार आलाय. मी म्हटलं होतं सनी आहे 6-8 नेहमी इकॉनॉमी मेंटेन केले. 2 चौकार ठोकल्यात परंतु न घाबरता न प्रेशर घेता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी त्याने करून दाखवले. 1 ओव्हर 8 धावा. म्हणून चौकार षटकार तर महत्वाचे आहेत परंतु सिंगल डबल देखील महत्वाचे आहेत. हरिदास काय बॅटिंग केली होती मागील स्पर्धेमध्ये. 9 बॉल मध्ये जवळजवळ 35+ धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. खोऱ्याने धावा वाहिल्या होत्या. तोच बॅटर 40+ चा खेळाडू आहे, अनुभवी आहे, एक्सपिरियन्स आहे. परंतु समोर यंगस्टर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पंकज आणखीन एक मास्टर माइंडेड गोलंदाज पोलीस दलात कार्यरत आहेत परंतु तेवढेच चांगले क्रिकेटर देखील पंकज एक गोलंदाज पाहायला मिळतोय. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. क्रिकेटवरती नेहमी प्रेम दाखवलंय आणि साने गुरुजी टीम मध्ये खेळत असताना अनेक मॅचेस ज्याने जिंकवलंय असा हा पंकज. हरिदास करता पहिला बॉल पंकजचा. पहिला बॉल पिचिंग झालाय ऑफ स्टंपवर. त्यानंतर चेंडूनी काटा बदललाय. पहिला पिचिंग कुठे झालाय हे पाहिलं जाते. नंतर कितीही बाहेर बॉल निघू द्या तिथे मात्र तुम्हाला डॉटच बॉल मिळेल. तेच निरीक्षण पंचांद्वारे केलं जाते. ललित भोईर सरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आपल्या गावातील पंच आणि नेहमीच आपल्या प्रत्येक स्पर्धेला चांगली अंपायरिंग राहिले. यावेळी मात्र आणखीन एक विकेट जाईल. म्हणूनच नेहमी संदीप गावण सर म्हणत असतात की बाहेरून येणाऱ्या मुलीला आणि बाहेरून येणाऱ्या चेंडूला कधी छेडू नये. त्याचा परिणाम या प्रकारे होतो. विकेट डाऊन.
शरीरावरती हा चेंडू पिचिंग केला होता. ऑफ स्टंपवर शफल होऊन बॅटर खेळण्याचा इरादा होता. चला टॉसला वारंवार आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर यायचे टॉस करण्याकरता चिंबारो बॉईज ऍक्शन स्पोर्ट्स शेवटचा कॉल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता कव्हरला आहे सनी, आणि सनीने हा चांगला झेल घेतलाय. 22 वरती प्रेशर आलं होतं आणि इथे मात्र त्या प्रेशर मध्ये खेळत असताना हा चांगला कॅच सनीने पकडलाय. परतावा लागेल. मिस्टर भावेश भोईर बॅक टू द पविलियन. विकेट वरती राहून धावा देखील बनवत असतात. शेवटपर्यंत लढत राहिलेत आणि म्हणूनच सिंगल डबल कांचनची इनिंग नेहमी आपण पाहिले कधी कधी इम्पॅक्ट टाकते, इम्प्रेस करते, आणि आज गरज आहे त्या इनिंगची. 4 बॉल 8. पंकजने काय गोलंदाजी केली जबरदस्त, आणि ते बॅकफुट पंच जबरदस्त हा ड्राईव्ह केलाय. थर्ड मॅन रिझनला मात्र चेंडू थांबणार नाही. गॅप शोधलाय आणि येईल श्रद्धांजली चषक चौकार. वेगाने पुढे येते. 5 बॉल 12 धावा. 3 चौकार आलेत, बाकी एकही धाव धावून काढली नाहीये. आणि टोटल जर विचार केला आतापर्यंत 5 बॉल डॉट 3 विकेट. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवत आहेत. शुभम यावेळी चांगला बॉल बघा. या 12 बॉल मध्ये काय घडले तर 3 चौकार, बाकी 9 बॉल डॉट आल्यात, त्यामध्ये 3 विकेट आल्या, 6 बॉल डॉट आल्यात. म्हणजे सानेगुरुजी संघाने अप्रतिम गोलंदाजी केले. जिंकायला टार्गेट 46 आहे झाल्यात, अजूनही पाहिजे आहे. तर टोटल 34 धावा, 12 बॉल, 34चं गरज, 17चा रिक्वायर रन रेट वाढताना दिसतोय. घेऊया एक डीजे ब्रेक. आकाश टॉस करायचा आपण. खंदा चकाचक दिसत आहेत, एकदम हँडसम क्रिकेटर आहेत, एक चांगले क्रिकेटर, आणि नेहमीच आम्हाला त्यांचा खेळ आणि त्यांचा आदर्शपणा नेहमीच आवडत असतो. म्हणून लगेच डिसिजन दिले. एस खन्ना फिल्डिंग करण्याचा निर्णय ऍक्शन संघाने घेतलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढलं होतं. व्ही शेप मध्ये रनआउटची संधी होती. कव्हर वरून
वाईड ऑफ मिड ऑफ विड ऑफ वरून चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफला हा चेंडू निघून गेला. जास्त वाईड फिल्डर होता आणि तिथपर्यंत 2 धावा संख्येने धावपळक पुढे येईल. 14च्या घरामध्ये 11 बॉल 32ची गरज. असं नाही की मॅच संपलाय. जॉली बॉईज संघाने असे अनेक मॅचेस काढल्यात. आज प्रशांतला सध्या शांत डोक्याने चांगली बॅटिंग करावी लागेल. फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅट वरती येत नाही आणि त्या ठिकाणी विशाल आहे. विशाल चांगली फिल्डिंग करतोय. शॉट थर्डमॅनला एकच धाव येईल. आता 10 बॉल मध्ये पाहिजे 31. 31ची गरज. प्रत्येक बॉल वरती तुटून पडावं लागेल कारण की रिक्वायरमेंट जसा वाढतोय ना तो प्रेशर रिलीज होतोय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. कांचन अनुभवी आहे. जितका मॅच गंभीर तितका हा खेळाडू खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. रनवे मध्ये बिघाड. ज्यावेळी बिघाड झालाय त्यावेळी मोठा फटका आलाय. त्यावेळी विकेट देखील मिळालाय. बघूया या क्षणाला फायदा कोणाचा होईल. 10 मध्ये 31ची गरज आणि इथे फायदा झालाय बॉलिंग करणाऱ्या टीमचा. चांगली गोलंदाजी. काय वेगवान चेंडू होता. शुभमच्या बोटांना जणू काही इंजरी झाली की काय. चांगला बॉल ब्लॉक मध्ये टाकलाय. स्वतःला ब्लॉक करून घेतलं समोर. सरळ चांगली डिलिव्हरी स्ट्रेट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट टू विकेट लाईन चांगली आहे. ऑफ स्टंपवर शफल होऊन इथे मात्र ड्राईव्ह केलाय कव्हरला. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाची लागले शर्यत. चांगली फिल्डिंग संतोषच्या माध्यमातून आणि जबरदस्त फिल्डिंग. संघाकरता धावा वाचवल्यात 2. त्या 2च धावा 2 धाव संख्येने धावपळक येईल. 17 धावा मैदानाच्या आतमध्ये. 29ची पाहिजे गरज. 8 बॉल 29. या 2 बॉल मध्ये जर मोठा फटका आला नाही ना तर मॅच लांब जाईल जॉली बॉईजच्या वतीने. जॉली बॉईज विचार करेल की कांचनने कोणत्याही क्षणी या 2 षटकार किंवा जास्तीत जास्त धावा जरूर घेण्याचा प्रयत्न करावा. अनुभव आहे त्याला देखील ठाऊक आहे. माइंड सेट तोच असेल आणि दर्पणला ठाऊक आहे कांचनची खेळी. पुढचा बॉल दर्पणचा. रिव्हर्स स्वीप. यावेळी माइंडचा वापर. उलट दिशेने ग्रिप बदलली. पोझिशन बदलली आणि इथे मात्र स्वीट हिट. चौकार. अजून आहे. पाहिजे आहेत आता 25. आज 26 जानेवारी 76वा प्रजासत्ताक दिन. मंगळमय दिवस आणि नक्कीच या शुभ दिवशी ही स्पर्धा मेगा फायनलचा दिवस. अंतिम दिवस. NCA चे 10 रिझर्व्ह संघ आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक. पुन्हा एकदा आता मात्र थर्डमॅन डीप मध्ये होता विशाल आणि इथे मात्र काय घडते तर 1 धाव जी असेल ती लेग बाईटची. थँक्यू अंपायर. 6 बॉल मध्ये पाहिजे 24 धावा. कंपल्सरी चेसिंग. नायगाव मधले हे कडक नियम आहेत आणि हे फिक्स नियम आहेत. 6 बॉल 24ची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा. रायझिंग स्पोर्ट्स आयोजित श्रद्धांजली चषक 6:24ची गरज. DJ Pop.
थोडा चांगली स्कोरिंग ते नेहमीच करतायत. चांगला अपडेट आमच्यापर्यंत मिळतोय. 5 बॉल 21 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. प्रीडचा बॉल. पुन्हा एकदा बीमर बॉल. म्हणजेच आता गोलंदाज सध्या तरी बॅन होईल. 2 बीमर म्हणजे गोलंदाज बिमार. सानेगुरुची टीम थोडी तरी खुश असेल कारण की बॉल पडत नाहीयेत आणि इथे धावा येतात पळून पूर्ण. या टोटल 2. आता 27 धावा झाल्यात. 5 बॉल 19 धावा. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावा. 3 चेंडू फुलटॉस होते त्यामध्ये 2 बीमर चेंडू. हार्दिकला पुन्हा बोलवलं गेलंय. हर्षद मात्र 2 बीमर चेंडू टाकल्यानंतर ह्या चेंडूची गरज होती. फ्री हिट बॉल आहे. 1च धाव. 4 मध्ये 18 म्हणजे ते 3 फुलटॉस बॉल 3 षटकार. 3 मध्ये 1 किंवा 2 लागले असते तरी इथे जॉली बॉयजच्या बाजूने मॅच असता. अजूनही मॅच आहे. कांचन आहे तर मुमकिन आहे आणि आज कांचनला चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल आपल्या टीम करता. मागे काय घडलंय हे विसरून या मॅच मध्ये काय करता येईल. या 4 बॉल मध्ये 3 मोठे फटके खेळता येतील का हा प्रश्न निर्माण झालाय. यावेळी फाईन खेळायचा होता जबरदस्त. पोलीस दलात कार्यरत आहेत अशाच अनेक गुन्हेगार पकडलेत परंतु चेंडू देखील तितकाच चांगला पकडतायत. अगोदर गोलंदाजीमध्ये देखील गोलंदाजी करत असताना जबरदस्त पंकजने गोलंदाजी केले. आज त्यांचीच हवा या मॅच मध्ये पाहायला मिळते. अन्यथा चौकार जरूर असता. 3-17 ची गरज. जॉली बॉयज टीम वरती खतरा. पुन्हा एकदा बुलट दिशेने पंकज येत आहेत आणि हार्दिक आलाय पण तो पंकजने चेंडू अडवलाय. आज पंकजचा दिवस आहे असंच म्हणावं लागेल. चुकीच्या बसमध्ये पोचले तरी बरोबरच्या पत्त्यावरती नक्कीच ते जातील. या 2 धावा 15 पाहिजेत. 2 बॉल मध्ये 15. कॅमेरामॅन दिलीप भोईर. सर्व चॅनल वरती त्यांना आपण पाहिलंय. व्हाईट बॉल. अजून मॅच मध्ये काही ट्विस्ट आहे का. इथे काही एक्स्ट्रा करण्याची गरज आहे का हा प्रश्न विचारलाय. 2 मध्ये पाहिजे आहेत 14 धावा. एखादा एक्स्ट्रा बॉल आणखीन आला ना तर मॅच मध्ये प्रेक्षकांना मजा येईल पण तो सानेगुरुजी संघाला मजा येणार नाही. आणि आता म्हणू शकतो की मॅचची हवा निघणारा हा चेंडू होता. इथे रिझल्ट आता तय झालाय. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 13 ची गरज. एखादा नो बॉल पडला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. हर्षद मनामध्ये विचार करत असेल की कसे काय फुलटॉस बॉल गेले. आणि शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती प्रहार. चेंडू सीमारेषी पार. 7 धावेने म्हणजे 6 धावेने पराभव झालाय. म्हणजे ते 3 बॉल फुलटॉस होते ना तिथे एखादा षटकार आला असता तर हे चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. प्रत्यक्षात ही मॅच जिंकले सानेगुरुजी टीम. अँड हार्ड लक टफ लक जॉली बॉय जुचंद्र. आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपला आम्ही आभारी आहोत.